नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावनो, आज आहे आपला तिसरा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजचा। तर यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं अपलोड करणार आहे। व्हिडिओ कसा झाला हे तुम्ही खाली कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवून देतो, पण त्याआधीच भावनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा आपल्या युट्यूब चॅनलचे तुम्ही मागले व्हिडिओ बघितले असाल तर त्यासाठी भावनो आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला एक लाल कलरचं कुठेतरी इथे सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट दाखवा। भावनो, अशा प्रकारचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते, त्यासाठी प्लीज आपल्या युट्यूब चॅनल सपोर्ट दाखवा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओमध्ये वापरलेले सगळं मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये खाली इथे कुठं पण भेटून जाईल, तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जे काय असेल आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल या दोघीला जॉईन राहा, तिथे तुम्हाला लेटेस्ट प्रकारचे अपडेट तिथे भेटून जातील। आणि आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करा। चला भावनो, तुम्हाला जास्त काही वेळ घेत नाही तर डायरेक्ट आपला आजचा जे काही 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजचा जे काही तिसरा दिवस आहे तर आपला आजचा जे काही प्रिव्ह्यू आहे ते तुम्ही तो दाखवून देतो आणि लगेच आपल्या एडिटिंगला इथं चालू करतो। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते फुल स्क्रीन इथं असणार आहे, तुम्ही प्रिव्ह्यू इथं बघितलेलाच आहे। तर डायरेक्ट आपल्या एडिटिंगला इथं सुरुवात करूया। आपल्याला डायरेक्ट आपले जे काही दोन प्रोजेक्ट्स आहे ते खाली इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर हे दोन्ही प्रोजेक्ट इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपल्या बीटमार्कमध्ये इथं जायचं आहे। आता आजचा जे काही व्हिडिओ आहे ते फोटो लावण्यात सिंपल आहे, पण जे काही इफेक्ट्स आहे ते तुम्हाला बरोबर आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी जो इफेक्ट लागला तर आपला व्हिडिओ जसा तुम्ही डेमोला बघितला तसा असा कडक होऊन जाईल। तर ते कसं करायचं, तर त्याआधी एक स्टेप आहे, तर ते कशी करायची सांगून टाकतो तुम्हाला। आधी आपले जेवढे काही बीटमार्क आहे त्यांच्या सगळ्यामध्ये तुम्हाला आपले फोटो इथं लावायचे आहे। तर फोटो लावायची सिंपल पद्धत आहे, प्लसवर जायचं, मीडियावर जायचं आणि आपले ज्या ठिकाणी फोल्डरमध्ये फोटो आहे त्या फोल्डरला सिलेक्ट करून प्रत्येक एक बीटमार्कमध्ये आपले फोटो लावून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं लावून टाकायचं आहे। बघू शकता एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला फोटोचा डिलीट करायचा आहे आणि अशा प्रकारे आपले जे काही फोटो आहे तिथं असे लावून टाकायचे। फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते लावून टाकायचं आणि फोटोला थोडी झूम पण करून घ्यायचं। एखाद्या फोटोची जर तुम्हाला बॉर्डर काही दिसत असेल तर तुम्हाला थोडं इथं मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन त्या फोटोला इथं थोडासा झूम करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याजवळ जेवढे काही फुल HD फोटो आहे ते सगळे फोटो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक व्हिडिओची लिंक आहे, तर त्याला तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ पण बघू शकता। तर त्याच्यावर तुम्हाला हे सगळे फोटो तिथं अगदी फ्रीमध्ये भेटून जातील। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळे आपले फोटो इथे लावून घ्यायचे आहे। वरच्या 3 डॉटला क्लिक करून अशा प्रकारे आपले सगळे फोटो इथे लावून टाकायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे आणि फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे ते इथं असं तुम्हाला करून घ्यायचं आहे। आपली जिथपर्यंत बीटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला आपले सगळे फोटो इथं असे लावून घ्यायचे आहे। आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये काही बीट्स इथं थोड्या जास्त आहे तर ते पण तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे काही तर आपण आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे एक एक फोटो इथं लावून घेऊया आणि ह्या फोटोला बघू शकता अशा प्रकारे बॉर्डर येत आहे, तर थोड्याला असं झूम करून घेऊया। हे झूम झाल्यानंतर काही इथं बघू शकता तर छोटी बीट मार्क आहे, तर याला पण इथं काय करायचं, फिल कंपोजिशन एरिया इथं करून एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करायचा आहे। तर इथं झाल्यानंतर पुन्हा हे इथं लावून टाकायचं, फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं। तर अशा प्रकारे आपल्याला आपले सगळे जे काही फोटो आहे ते इथे लावून घ्यायचे आहे आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो इथे लावून घ्यायचे आहे। आपली इथं बघू शकता इथं 2 बीटमार्क आहे, हे बीटमार्क मी फक्त इफेक्टसाठी दिलेले आहे। इफेक्ट कशी लावायची ते जे मी तुम्हाला समोर सांगूनच देईल, पण सगळ्यात आधी तुम्हाला फक्त इथं फोटो लावायचे आहे। तर सगळ्यात आधी इथं फोटो लावून घ्या। बघू शकता या जे काही बीटमार्क आहे याला इग्नोर करून पुढच्या बीटमार्कला या फोटोची ड्युरेशन इथं वाढून कट करा आणि हा जे काही फोटो आहे ते इथं असे लावत राहा। जिथपर्यंत आपली बीटमार्क संपत नाही तिथपर्यंत तुम्हाला आपले आजचे हे जे काही फोटो आहे म्हणजे जे काही फुल HD फोटो आहे आपले आजचे फुल स्क्रीन व्हिडिओ एडिटिंगचे हे सगळे तुम्हाला इथं असे लावत राहायचे आहे। तर बघू शकता आपले जिथपर्यंत बीटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला आपले एक एक फोटो एक एक बीटमार्कमध्ये प्रॉपर इथं लावून घ्यायचे आहे। सगळे फोटो मी तुम्हाला फुल कडक आणि फुल HD असे इथे दिलेले आहे, जे की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतच असेल, नाही तर तुम्ही डेमोला पण बघितलेलंच आहे। तर ते सगळे फोटो इथे लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे काय तर, आणि ते सगळ्या फोटोची ड्युरेशन अशी इथं वाढून घ्यायची आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून तुम्हाला आपले म्हणजे जे काही आजचे फोटो आहे ते अशी इथं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे।
तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो आपण एक एक बीटमार्कमध्ये इथं लावत आहे, बघू शकता अशा प्रकारे काही. तर आपल्याजवळ काही इथं छोटी छोटी बीटमार्क आहे, बघू शकता. तर यामध्ये पण तुम्हाला ते सगळे फोटो इथं असे लावत राहायचे आहे काही अशा प्रकारे. तर याला इथे कट करायचं, वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं. तर अशा प्रकारे तर आपण आपले सगळे फोटो इथं लावत जाऊया. जिथपर्यंत आपली बीटमार्क आपण ॲड केलेली आहे तिथपर्यंत तुम्हाला इथं फोटो लावत राहायचे आहे, बघू शकता अशा प्रकारे. जर तुमचा फोटो नसतील, कमी असतील, तर तुम्ही रिपीट फोटो पण इथं लावू शकता. तुमचे जे मागे तुम्ही फोटो वापरले तेच तुम्ही पुन्हा रिपीट समोर इथं वापरू शकता. तर अशा प्रकारे हे इथं लावून घ्यायचं. याला इथं फिल कंपोजिशन एरिया इथं असं करून टाकायचं. पुन्हा हा फोटो इथं लावून घ्यायचा. तर अशा प्रकारे सगळे फोटो आपण इथं असे लावत जाऊया आणि याला असं फिल कंपोजिशन एरिया इथं करत जाऊया. याच्यानंतर हा फोटो इथं आपण लातच लावलेला आहे, तर याला इथं आपण प्लसमध्ये जाऊन हा फोटो इथं लावून टाकूया आणि याला इथं इथपर्यंत अशी ड्युरेशन इथं वाढून टाकूया. बघू शकता याची ड्युरेशन इथून इथपर्यंत इथं अशी वाढून टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे फोटो इथं लावत राहायचे आहे. हा फोटो याला इथं फिल कंपोजिशन एरिया इथं करायचा आहे. त्यानंतर हा फोटो. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो असे इथे एक एक बीटमार्कमध्ये इथं आले पाहिजे. सगळे फोटो इथे बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आपली शेक इफेक्ट कशी लावायची मी ते पण इथं सांगून देतो. एक लास्टचे इथं 2 फोटो आहे, बघू शकता. लास्टचे 2 फोटो इथं लावून टाकायचे आहे आणि हा लास्टला आपण हा वाला एक फोटो इथं लावून टाकूया. हे अशा प्रकारे. तर बघू शकता जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपण आपले सगळे फोटो इथं लावलेले आहे. तर भावना आपले सगळे फोटो इथे लागल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं, आता आपलं मेन आहे शेक इफेक्ट. कारण या व्हिडिओमध्ये फोटो लावणं काही जास्त अवघड आहे, पण शेक इफेक्ट बरोबर प्रॉपर देणं थोडं अवघड वाटते. तर आपल्याला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जसं तुम्ही जाशाल तर तुम्हाला इथं पहिलावाला इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता इथून पुढे इथून सुरुवातीपासून ते तुम्हाला बघू शकता या बीटमार्कपर्यंत, म्हणजे जिथं मी 2 बीटमार्क करून दिलेले आहे 10.14पर्यंत जे काही फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट पहिलावाला इफेक्ट तुम्ही इथं कॉपी केलेला आहे फक्त ते इफेक्ट असा इथं पेस्ट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं आणि इथं इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले जेवढे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे तिथं असं पेस्ट करूया. बघू शकता अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्ट असं इथं ऑप्शन आहे, जे काही येईल त्याला याचं क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कला आपण जे काही फोटो लावले होते त्या सगळ्या फोटोला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे काय. तर आपण अशा प्रकारे या सगळ्या फोटोला हा इफेक्ट इथं लावून टाकूया. जिथपर्यंत 2 नंबरची बीटमार्क आहे तिथपर्यंत हे इफेक्ट इथं लावून टाकायचं आहे. हे इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं. बॅक आल्याच्या नंतर इथं बघू शकता इथं जे काही 2 बीटमार्क आहे इथून 10.14पासून ते बघू शकता हे असे इथपर्यंत बीटमार्क आहे. कुठपर्यंत 20.03पर्यंत. तर इथे जरा वेगळा आहे. इथे तुम्हाला शेक इफेक्टमधला दुसरा इफेक्ट इथं कॉपी करायचा. सगळ्यात आधी तिथे कॉपी करा दुसरा इफेक्ट शेक इफेक्टमध्ये जाऊन. शेक इफेक्टमध्ये जाऊन दुसरा इफेक्ट इथे कॉपी करा. आपल्या बीटमार्कमध्ये जा आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, आता हे जे काही 10.14च्या बीटमार्कपाशी जवळ जे जे फोटो आहे आपल्या व्हिडिओमधला त्या फोटोला इथं इफेक्ट पेस्ट करा. या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एका फोटोचा इथे गॅप सोडा आणि पुन्हा पुढच्या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करा. पुन्हा एका फोटोचा इथे गॅप सोडून पुन्हा पुढच्या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करा. पुन्हा या फोटोचा गॅप सोडून पुन्हा पुढच्या फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करा. पुन्हा एक फोटोचा गॅप सोडा. आता गॅप सोडल्याच्या नंतर बघू शकता जे आपण गॅप सोडले या ठिकाणी आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट लावायचा आहे. तर ते कसं लावायचं ते पण सांगून देऊया. पण आता आपण 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी केलेला आहे तर आधी त्याचं काम इथं करून घेऊया. आता इथून तुम्हाला काय करायचं आहे, इथं वेगळा इफेक्ट लावायचा आहे. बघू शकता यांची ड्युरेशन थोडी इथे छोटी आहे तर इथं दुसरा इफेक्ट लावायचा आहे. तर इथून बघू शकता तुम्ही जसं आता हे इफेक्ट आपले झालेले आहे 20.03 पासून आपल्याला वेगळा इफेक्ट आहे. तर इथून काय करायचं 20.03 पासून ते 24पर्यंत बघू शकता. याला एकदा फिल स्क्रीन करून घ्या. हां, तर इथून 24.25 पासून जे काही छोटी छोटी बीटमार्क आहे तर इथून तुम्हाला परत हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे 2 नंबरचा. तर या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. पुन्हा एका फोटोचा गॅप सोडून पुन्हा पुढच्या फोटोला हा इफेक्ट इथं असा पेस्ट करायचा आहे. पुन्हा पुढच्या फोटोचा गॅप सोडून पुन्हा हा जे काही फोटो येईल तिथं हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. पुन्हा याला इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर 2 नंबरच्या इफेक्टचं आपण इथं काम झालेलं आहे. बघू शकता आपला हे मधला जे काही गॅप होता इथून बघू शकता इथून ते आपल्याला हे 24च्या बीटमार्कपर्यंत जे काय होतं इथं आपल्याला वेगळा इफेक्ट लावायचा आहे. तर आता 2 नंबरचा इफेक्ट काम झालं. आता आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. हा इथं इफेक्ट कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे आपण एक एक फोटोचा गॅप सोडलेला आहे त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. तर इथं बघू शकता इथून आपण गॅप सोडलेला होता. याला इफेक्ट लागला, याला नाही लागला. इथं इफेक्ट पेस्ट करायचा. याला इफेक्ट लागला, याला इथं नाही लागला. फोटोला सिलेक्ट करून पेस्ट करायचा. याला इफेक्ट लागलेला आहे, याला इथे इफेक्ट नाही लागला.
याला इफेक्ट इथे लागला, याला इथे इफेक्ट नाही लागला. तर हे सगळं झाल्यानंतर आता इथं आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट लावायचा आहे. इथून पुन्हा परत आपण इथून 2 नंबरचा इफेक्ट लावला होता, तर इथं आपल्याला इफेक्ट लावला नाही, इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा. इथे इफेक्ट लागलेला आहे, इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा. इथे इफेक्ट लागलेला आहे, इथं हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा. तर बस हे एवढं काम होतं. हे एवढं झाल्यानंतर आता बस बॅक यायचं. आपल्या शेक इफेक्टमधून एक लास्टचा इफेक्ट आहे, ते फक्त तुम्हाला इथं कॉपी करायचं आहे. इफेक्ट इथं कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, बॅक येऊन जायचं, आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आणि जे आता मध्ये आपण गॅप सोडला होता 3 नंबरचा जे काही मी इफेक्ट म्हणत होतो, बघू शकता या ठिकाणपासून जे काही 20 सेकंदाच्या बीटमार्कपासून जे काही फोटो येतील त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे तिथं असा फक्त पेस्ट करत राहायचा आहे. तुम्हाला बरोबर आपल्या फोटो तुम्ही वरून पण सिलेक्ट करू शकता किंवा खालून इथून टाईमलाईनवरून पण असं सिलेक्ट करू शकता. तर मला वरून सोपं वाटते तर मी वरूनच क्लिक करतो. अशा प्रकारे सगळे फोटो इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन येईल ते तुम्हाला असं क्लिक करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असा ऑप्शन येईल, त्याला इथं तुम्हाला पेस्ट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे ते सगळी इथं पेस्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक लास्टचा फोटो आहे याला इथे इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. तर हे सगळं झाल्याच्यानंतर भावना आपल्या इथे व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक शॅडोची PNG इथं लावून टाकायची आहे. तर हे आपली शॅडोची PNG असेल, तुम्ही या ठिकाणी दुसरी पण कोणती PNG इथं वापरू शकता, पण आपल्याजवळ ही अवेलेबल आहे म्हणून मी हीच म्हणजे प्रत्येक व्हिडिओला इथं वापरत राहतो. तर ही शॅडोची PNG इथं वापरल्याच्या नंतर बघू शकता ही PNG इथं वापरून घ्यायची आहे. PNGला थोडी इथं झूम करायचं आहे का अशा प्रकारे खालच्या साईडला PNGला ॲडजस्ट करा आणि PNGची ड्युरेशन इथं वाढून घ्या. PNGची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, एक बाप्पा नावाची मी एक PNG केलेली आहे, तुम्हाला ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते भेटूनच जाईल. तर ते PNG इथं ओपन करायचे आहे, बघू शकता बाप्पा म्हणून. तर हे जे काय मोरया बाप्पा हे जे PNG आहे ही PNG तुम्हाला इथं अशी ठेवून टाकायची आहे. बघू शकता खालच्या साईडला PNGला तुम्ही झूम करायचं तर करू शकता, पण मला काही गरज नाही वाटत. तर आपण याला फक्त इथे ड्युरेशन वाढून घेऊया आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा 4K व्हिडिओ याला इथं 4K तुम्ही सेटिंग इथं करून घ्यायची आहे आणि आपला आजचा 4K व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओ